संजय गायकवाड यांच्याशी भेट घेतली आणि तुम्ही जबाब भाजपला देताय की भाजप चर्चा करताय म्हणून. चर्चा तर अशी आहे की तुम्ही शिवसेनेत जाणार. नाही, ही चर्चा मी आधीच सांगितलं की भाजपवाल्यांची जी देशभरातली पॉलिसी आहे, जी त्यांची मोडस ऑफ ऑपरेंडी आहे, प्रत्येकाबद्दल चर्चा करत राहायची आणि त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा आणि त्यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये करून घ्यायचा. यातली ही सोची समजी साजिश आहे, चाल आहे आणि त्याच्यानुसार ते चर्चा करत राहतात. तुम्ही जाणार का शिवसेना? मी आधीच एकदाच सांगितलंय, परत परत सांगण्याची आवश्यकता मला तर वाटत नाही. जी कोणी महिला असते की म्हणजे तिला दाखवावं लागतं की मी पतिव्रता आहे, ती मोठं कुंकू लावते, ती मोठं मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते काही करणार होण्याची. ते काहीच नाही. ते पाहुणे म्हणून त्या दिवशी घरी आले होते. देवीचं म्हणजे वहन त्या दिवशी निघणार होतं, देवीची यात्रा होती. यात्रेत हौशे गौशे नवशे सगळे असतात, त्यालाच यात्रा म्हणतात. आणि त्या यात्रेत झालेली भेट याच्यापेक्षा पुढे काही नाही. हा, अचानकच आले घरी. आश्चर्य वाटलं, कारण मोदीचा भारत आहे या देशामध्ये सध्या जे राजकारणाचा स्तर अत्यंत खाली गेलाय. एकमेकाला म्हणजे याच्या आधीचा वेळ असा होता की विरोधी पक्षावाले पण असले तरी एकमेकाशी हसत खेळत बोलायचे. विशेषतः आमच्या चिखलीमध्ये तर ती परंपरा आहे अशी की आम्ही राजकारण निवडणुकीपुरतं करतो. आपले आपले विचार जे आहेत त्यानुसार आम्ही आमचं काम करतो पक्षाचं, पण त्यानंतर मात्र सगळे एकमेकासोबत गुण्या गोविंदांनी नातात हसत खेळत एकत्र असतात. ही आमची चिखलीची परंपरा आहे आणि मोदीच्या या काळातही त्यांनी ती परंपरा पाळली संजू भाऊंनी, याचं मला नक्कीच आश्चर्य वाटतं. संजू भाऊंनी तुमच्या नेत्याची जीप छाटण्याचं वक्तव्य केलं होतं. अशा वेळेस ते तुमच्या घरी आले, तुमच्या मनात काय सुरू? नाही, काय नाही. मला हेच की आपल्या घरी आलेला पाहुणा आहे, त्यामुळं तिथे राजकारण म्हणून ते आले नाहीत आणि त्यामुळं राजकारण म्हणून मी पण त्यांना ट्रीट केलं नाही. कोणी नाही, भाजपचे जास्त गेले. जेव्हा हा पक्षप्रवेश झाला, काँग्रेसचे सुद्धा अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये गेले, परंतु तुमचा रोग जो भाजपवर शिवसेनेकडे नव्हता, हे आम्ही काय समजायचं? नाही, मी आता सांगितलं ना, मी जे बोललो की नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर चिखली भाजपाच्या तंबूमध्ये घबराट आहे. त्यांचा नगराध्यक्ष जरी निवडून आला असला तरी जी मतं काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी घेतली आणि 13 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले, भाजपचे 13 काँग्रेसचे 13. आणि त्यामुळं केंद्रात सत्ता त्यांची, राज्यात सत्ता त्यांची, एवढी प्रचंड दहशत त्यांची, एवढं सगळं असतानाही अजून काँग्रेस तगती धरू नये हे त्यांना सहन होत नाहीये. आणि म्हणून भाजपाचे लोक काँग्रेसमध्ये जाऊ नयेत म्हणून त्यांनी कदाचित शिवसेनेच्या बुलढाण्याच्या आमदारांना चिखलीत आमंत्रित केलं असावं आणि मिली बघत असावी त्यांची, एकत्रित काहीतरी नियोजन असावं त्यांचं, असं मला वाटतंय. तुम्हाला असा प्रस्ताव दिला की तुम्ही काँग्रेसमध्ये राहा, मी शिवसेनेत आहे आणि भाजपला चिखलीला आपण कमजोर करू, तर मला आवडेल तसं. ते जर भाजपला कमजोर करत असतील त्यांच्या मित्र पक्षाला तर निश्चित त्यांच्या पद्धतीनं स्वागत आहे. पण आम्ही आमची काँग्रेस तिथं अत्यंत आहे ती कायम ठेवत, ती आणखी मजबूत करत राहू. अशी चर्चा आहे की चिखली शहरामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण अजितदादा पवार गटाच्या संपर्कात भाजपाचीच चर्चा आहे. नाही, हौशे गौशे नवशे कोण आहे? आमदार संजय गायकवाड होते का यात्रेत? हे हौशे गौशे नवशे यात्रेत सगळे येतात, आमच्यापासून सगळेच असतात यात्रेमध्ये. हो, उदयनगरचे सरपंच